रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. मनुष्य जो काही जन्माला आलेला आहे, हा जन्माला आलेला मनुष्य येताना काय घेऊन आला आणि काय घेऊन गेला. बरेचसे लोक म्हणतात की तो मोकळ्या हाताने आला आणि जातानाही मोकळ्या हाताने गेला. पण तसं काही नाही आहे. येतानाही तो आपल्याबरोबर आपलं सुकृत घेऊन येत आहे आणि जातानाही आपलं जे सुकृत आहे ते आपल्याबरोबर घेऊन जातं. सुकृत म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत जीवनामध्ये, आयुष्यात त्याने जे काही लोकांचं कल्याण केलेलं आहे, लोकांच्यासाठी त्याने ज्या ज्या गोष्टी निर्माण केल्या आणि त्याच्यातून समाजाला सुख, समाधान, समृद्धी, देश, धर्म याच्यासाठी त्याने जे ज्या काही गोष्टी केल्या, त्या चांगल्या गोष्टी, सुकृत, त्याला चांगली करणी असंही म्हटलं जातं. ही जी काही चांगली करणी आहे ही आपल्याकडून आत्ताच घडली या जन्मात असं काही नाही आहे. मागच्या जन्मातही आपल्याकडून चांगल्या करणी घडलेली असेल. ती करणी जी काही आहे ती आपण बरोबर घेऊन येतो. आपलं सुकृत आपण बरोबर घेऊन येतो आणि जाताना आपलं सुकृत बरोबर घेऊन जात असतो. म्हणजे पूर्वजन्माची पुण्याई त्याला असं म्हटलं जातं. आणि ही पूर्वजन्माची पुण्याई जर असेल तरच भगवंताची आवड माणसाला निर्माण होते. ज्ञानेश्वर माऊली आळंदीहून निवृत्ती, सोपान आणि मुक्त ही 4 भावंड पहिल्यांदा ज्यावेळेस पंढरपूरला आली त्यावेळेस त्यांनी भगवान पांडुरंगाचं, विठोबाचं दर्शन घेताना त्यांना खूप असा आनंद झाला. आणि हा आनंद त्यांनी आपल्या शब्दात वर्णन केलेलं आहे. त्या आनंदाचं वर्णन करत असताना माऊली म्हणतात की हे साजनी त्याने मुक्तीला म्हटलेलं आहे, मुक्ताबाईला. त्या शेजारीच उभ्या असलेल्या मुक्तेला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. आणि ते आपल्या बहिणीला, लहान मुक्ताईला अगदी कौतुकाने साजणी म्हणतात. रूप पाहिलं पांडुरंगाचं आणि राहावलं नाही ज्ञानेश्वर माऊलींना. त्याने लगेच सुरुवात केली, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. भगवंताचं रूप मी बघितलं आणि असं इतकं काही सुख झालं. हे साजनी त्यांनी मुक्ताईला म्हटलं, हे मुक्ताई. तेव्हा त्यावर मुक्ताईनं दादांना निवृत्तीनाथांना, आपलं ज्ञानेश्वर माऊलींना विचारलं की ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानदेव दादा, विठोबाचं रूप पाहून तुम्ही सुखी झाला, तसं इतर लोकांना विठोबाचं दर्शन घेतल्यावर सुख का मिळत नाही?
तेव्हा तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा, असं ते म्हणतायत. आणि मग त्यावर माऊली म्हणतात, मुक्ते बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी. आता सुकृत म्हणजे पुण्याई, अनेक जन्माची पुण्याई. म्हणून अगं मुक्ते, पूर्वजन्माची पुण्याई असेल तर ईश्वराची माणसाला आवड निर्माण होते. म्हणजे नीती आणि धर्माचं आचरण, ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनाने जीवनाची वाटचाल केली असेल तरच या जन्मी ईश्वराची आवड माणसाला निर्माण होत असते. तेव्हा सांगतो की सर्व सुखाचं जे आगर आहे, जिथं सगळे सुख मिळतात, ते एक आगर कोणतं आहे? ते भगवान पांडुरंग विठोबाच आहे. हा विठोबा केवळ मूर्तीत नसून तो चराचरामध्ये भरलेला आहे. हा अनुभव ज्ञानेश्वरांनी घेतला आणि हा अनुभव घेतल्यानंतर माऊली म्हणतात, आजी सोन्याचा दिनू, वर्षे अमृताचा धनू, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आता हे जे काही सुख आहे, या सुखाची याची आपल्याला कल्पना नसते. आणि तुकाराम महाराजांना सुद्धा, जगद्गुरू तुकाराम महाराज यांना सुद्धा हा अनुभव आला. आणि हा अनुभव आल्यानंतर तुकाराम महाराजांनी सुद्धा एक अभंग लिहिलेला आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग. नामदेव महाराजांना सुद्धा हा आनंदाचा अनुभव आला आणि त्यावेळी त्यांनी सुद्धा एक अभंग लिहिला. नामदेव महाराज म्हणतात, सुखाचे हे सुख श्रीहरिमुख, पाहता भूक तहान गेली. अनेक संत आहेत असे. संत अमृतराय म्हणतात, आजी मी ब्रह्म पाहिले, अगणित सुरगण वर्णिती जासी, कटीकर नटसम चरण विटेवरी. संत सेना महाराज म्हणतात, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, जाता पंढरीशी आनंदे केशवा भेटता ती, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी, जाता पंढरीची सुख वाटे जीवा. सेना महाराज म्हणतात. आपण पाहतो सर्व संतांनी विठोबाला पाहिलं आणि त्यांना तो जो काही आनंद अनुभवायला मिळाला त्या विठोबामध्ये, तो त्यांनी त्यांच्या प्रत्येकाने आपापल्या अभंगामध्ये प्रत्येक संताने काय केला, नमूद केला.
असा आनंद आपल्याला मिळण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांची संगती सांगितली, कारण की संतांच्या संगतीशिवाय हे काहीच आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून संतांची संगत, त्या संतांनी केलेले जे काही अभंग रचना, त्यांनी केलेले जे काही ग्रंथ रचना, यामुळे आपलं जे काही मन आहे हे मन अगदी शुद्ध होतं, निर्मळ होतं. आणि हे शुद्ध झालेले मन, हे निर्मळ झालेले मन आपल्यामध्ये भगवंताची म्हणजे ईश्वराची आवड ही निर्माण करतात. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, या संतांचे उपकार मी किती मानू, काय म्हणू, काय वाणू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. अशी स्थिती असेल पहा या संतांची. असं म्हणतात की ब्रह्मानंदी जीव होई वेळा की पिसा, असं म्हटलेलं आहे. शेवटी असं म्हणावं वाटतं की संत संगती सदा, सतत संतांचं संगती, संतांच्या सहवासात राहू दे, असं माणसाला नेहमी वाटतं. आणि वाटतं म्हणून उपयोग नाही, तर संतांच्या संगतीतच गेलं पाहिजे, तरच आपलं चिंतन घडतं, मनन घडतं. अनेक संतांनी जे जे काही भगवंताविषयीचे गुण वर्णन केलेलं आहे हे ऐकलं पाहिजे. आणि ऐकल्यानंतर त्याच्यावरती चिंतन केल्यानंतर बुद्धी जी काही आपली ही शुद्ध होते. आणि शुद्ध झाली की भगवंताविषयी आपल्याला जास्तीत जास्त आवड, त्याच्या आकर्षण निर्माण होतं, भाव निर्माण होतो. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. मग हे जे काही बळ आहे ना, हे भगवंताला जवळ करण्याचं बळ, हे संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. अशा प्रकारे श्रीपतीला आपण आकळवलं पाहिजे आणि तो आपल्या हृदयामध्ये साठवला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण.